सगळ्यांचं नर्चर्ड इनसाइट परिवारात स्वागत. 60 वर्षांची सुमन 12वीच्या परीक्षेत नापास झालेली होती. आता हे तिला कसं सांगायचं हा यक्ष प्रश्न घरातल्या सगळ्यांच्या समोर पडलेला होता. आणि इतक्यात सुमन आतमध्ये आली. तिने विचारलं, काय झालं रे? तर सगळ्यांनी एकदम उत्तर दिलं, अगं अजून रिझल्टच आलेला नाही. तसं ती म्हणाली, काहीतरी काय, माझ्या मैत्रिणीचा आत्ता मेसेज आलाय की रिझल्ट लागला म्हणून. आता सुमनची ही मैत्रीण म्हणजे कोण? तर तिच्या कॉलेजमधली 17-18 वर्षांची 12वीतली मुलगी. तिने सगळ्यांना बाजूला केलं, संगणकासमोर बसली. आतापर्यंत सुमनची संगणकाबरोबर गट्टी जमलेली होती आणि ह्याला कारण होता तिचा नातू. त्याने शिकवलं होतं सगळं तिला. तिने रिझल्ट बघितला आणि म्हणाली, ओ नापास झाले मी. आणि सगळेजण छाट पडले ना की सुमनला काहीच वाटत नाहीये. मुलगा पुढे आला आणि तो काहीतरी विचारणार. इतक्यात सुमन म्हणाली, थांब, वयाच्या 60व्या वर्षी 12वीत नापास झाल्याने काय फरक पडणार आहे माझ्या आयुष्यात? वर्षभर मी एकटीच 12वीत होते? नाही ना, तुम्ही सगळेजण 12वीत होतात. तुम्ही सगळ्यांनी किती मदत केली आहेत मला. आणि हे होतही. म्हणजे त्याचं असं झालं होतं की सुमनला काही कारणामुळे शिकता आलं नव्हतं आणि त्याची तिला खूप खंत होती. ती सतत बोलून दाखवायची. आता सगळेजण कंटाळले होते तिच्या बोलण्याला की मला शिकता आलं नाही. एक दिवस मुलगा म्हणाला, अगं शिक ना, मग पुढे तू. सुमन लागलीच म्हणाली, या वयात कशी शिकणार मी? मुलगा म्हणाला, का नाही शिकता येणार? येईल की. मग नातू आला आणि म्हणाला, जा की आजी तू कॉलेजमध्ये जा. हे म्हणाल्यानंतर तिच्या मनात असं काहीतरी झालं, कारण सुमनला कॉलेजमध्ये जायची खूप इच्छा होती. मग तिचं वय गळून पडलं आणि ती म्हणाली, असं कॉलेजमध्ये जाता येईल मला? सगळेजण म्हणाले, हो येईल की, जातात, त्यात काय एवढं. मग सगळ्यांनी खटाटोप केला आणि एकदाची सुमनला 12वीत ॲडमिशन मिळाली. सुमन पहिल्या दिवशी कॉलेजमध्ये गेली. सगळ्यांना वाटलं की ही रिटायर झालेली कोणती तरी लेक्चरर आहे आणि ही येऊन बसली ना बेंचवरती. तर मग मुलांनी विचारलं, तुम्ही इथे का बसलात? तर ती म्हणाली, स्टुडंट्स इथेच बसतात ना. मुलांनी विचारलं, तुम्ही स्टुडंट आहात? तर ती म्हणाली, हो, मलाही 12वी द्यायची आहे. सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. पहिल्यांदी काही त्या मुलांनी सुमनला आपल्यामध्ये घेतलं नाही, पण हळूहळू त्या सगळ्यांची मैत्री झाली. म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळेला मुलांनी सुमनला आपल्यामध्ये सामील करून घेतलं, पण एकंदरीत छान त्यांची दोस्ती जमली. आणि शेवटी सुमनच ती घरी घेऊन जायची, वेगवेगळे पदार्थ खायला करून द्यायची. त्यामुळे मुलंही खुश. इथे सूनही खुश, कारण सासूची लुडबुड कमी झाली होती. तिला एक प्रकारचं स्वातंत्र्य घरात मिळालेलं होतं. मग सासूला डबा करून दे, तिच्या मागे पुढे कर, हे सगळं सून करायची. आता आला अभ्यासाचा विषय. इथे आली ना पंचायत सुमनची. पुस्तक हातात घेतलं की झोप यायची आणि मग मुलगा ओरडायचा, झोपते काय अभ्यास करताना? आणि मग नातू पण, आजी झोपू नको ग. आणि मग तिला आठवलं की आपण किती मुलाला ओरडलो आहोत. तोही असाच झोपायचा, कंटाळायचा आणि मी मात्र त्याला ओरडत राहिले. तिची चूक तिला कळली की आपण कशा पद्धतीने बोलायला पाहिजे होतं.
सुनेचा घरातला एकंदरीत मोकळेपणाचा असलेला वावरही तिला जाणवत होता. म्हणजे आपण फारच घरात घुसलो होतो हे तिला कळलं. आपल्यामुळे घरात मोकळीक मिळत नव्हती कोणाला. आणि आता सगळेजण तिला मदत पण करत होते अभ्यासाला. नातवाने सांगितलं, "आजी, तुला ना काही कळलं नाही ना तर चक्क YouTubeवर जा किंवा ना हा ई-लर्निंगचा प्लॅटफॉर्म आहे. तिथे जाऊन ऐक सगळं." आणि मग मुलांनी सांगितलं, "हे बघ, ह्या डॉक्युमेंटरीज आहेत, इथे तुला माहिती मिळेल." म्हणजे पुस्तकच फक्त वाचायला पाहिजे असंही नव्हतं. त्यामुळे सुमनची रुची वाढायला लागली आणि सगळ्यात मुख्य काय झालं होतं ना, की नातू तिला ना शिकवायला बसायचा आणि त्याच्यासाठी ती अभ्यास करायची. नाहीतर "ये रे बाळ्या, बस रे माझ्याबरोबर, मी गोष्ट सांगते," असं करायला लागायचं तिला. आणि आता ना ही अनायसा त्याच्याबरोबर वेळ घालवायची संधी मिळाली होती. आणि तो शिकवायचा पण खूप सहजतेने. त्यामुळे ना हे एक वेगळंच बॉन्डिंग दोघांमध्ये निर्माण झालं होतं. ओरडायचा पण तो, "आजी, एवढं कळत नाही तुला?" आणि मग आजी सुद्धा, "करते हं मी प्रयत्न," असं म्हणायची. त्याच्यानंतर ना सुमनच्या डोक्यात एक आयडिया आली, की हा इतिहास आहे ना जिथे घडला तिथे जाऊन येऊ आपण. मग तिनेच एक परदेशी जायची टूम काढली, ती ट्रिप सगळी अरेंज केली आणि घरातले चक्क सगळेजण ट्रिपला गेले. अर्थात फॉरेन ट्रिप होती, मजा केली सगळ्यांनी. पण सुमननी प्रत्येक गोष्ट वेगळ्या अँगलने बघितली, की इथे हे घडलं. कसं घडलं, का घडलं? म्हणजे इतिहास शिकता शिकता तिचा भूगोल पण व्हायला लागला. म्हणजे अगदी पाठ्यपुस्तकातला असेल असं नाही, पण एक वेगळी दृष्टी तिला स्थळं बघण्यामध्ये मिळाली. ते एक वेगळंच समाधान होतं. मग काय, त्या वर्षभरामध्ये तिने भारतामध्ये वेगवेगळ्या 3 ठिकाणी सहली आखल्या आणि घराला घेऊन गेले. त्यामुळे ना घरात सुद्धा एकमेकांशी जे नातं होतं ना, ते खूप चांगलं व्हायला लागलं, प्रेमाचं व्हायला लागलं. ह्याचा अर्थ भांडणं वगैरे होत नव्हती अशातला भाग नाही. पण नात्यामध्ये एक वेगळाच कंगोरा आला होता शिकण्याचा आणि शिकण्याच्या माध्यमातनं ती वीण घट्ट होत होती. सुमनच्या परीक्षेची सगळ्यांना काळजी होती आणि ही काळजी बघून, त्यांची धडपड बघून सुमन आनंदाच्या डोहात डुंबत होती. आता परीक्षेला 3 तास बसणं हेही कठीण होतं, पण 3 तासाचा पेपर लिहिला ह्याचं समाधान वेगळं होतं. तो एक कॉन्फिडन्स आला होता. मग ती सगळ्यांना म्हणाली, "हे बघा, मी नापास झाली आहे परीक्षेमध्ये. पण ह्या 12वीच्या परीक्षेने मला किती गोष्टी दिल्या. आपण सगळ्यांनी एकत्र ही परीक्षा दिली आहे. तुम्ही किती मदत केली. आपण सगळेजण एकत्र होतो. आपण एकत्र सहली केल्या. जवळ आलो एकमेकांच्या. मी किती शिकले. इंग्लिश शिकायला लागले आणि हे शिकवलं कोणी? ह्या छोटूने. त्याच्याकडनं शिकताना काय मजा आली आहे. माझा इतिहास करता करता भूगोल झाला. मग ह्या शिकलेल्या गोष्टी माझ्याकडनं कोणी काढून घेऊ शकणार आहे का? त्या राहणारच माझ्याबरोबर. आणि तुम्हाला काय वाटतं मी असंच सोडून देणार आहे? मी देणार आहे 12वीची परीक्षा. पुढे शिकणार आहे. म्हणून ना परीक्षा आहे, हे उद्दिष्ट आहे, मला पास व्हायचं आहे. हे ठीक आहे, हे असायलाच पाहिजे. म्हणजे मग आपल्याला दिशा मिळाली ना, की या मार्गाने जायचंय 12वीची परीक्षा पास होण्यासाठी. पण त्या मार्गावर मी एकटी चालले नाही, तुम्ही सगळेजण होतात, आपण एकत्र मजा केली.
सगळ्यांनाच त्याचा आनंद समाधान आहे ना. मग कर्म करायला पाहिजे, फळाची अपेक्षा करू नका. कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन, ह्याचा अर्थ हा आहे. म्हणजे गोलच नको, उद्दिष्टच नको तसं नाही, कारण आपल्याला मार्ग प्रस्थापित करायला, आखायला त्याची मदत होणार आहे. आणि मग त्या मार्गावर चालत असतानाचा आनंद आपण वेचायचा आहे. मी परीक्षा देणार. आता पुढे काय झालं हे तुम्ही तुमचं ठरवा, गोष्ट पुढे तुम्ही न्या. पण आत्तापर्यंतची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि अशाच प्रवासात चालत राहण्यासाठी नर्चर्ड इनसाइट परिवारात चॅनलला सबस्क्राईब करून सामील व्हा. लवकरच भेटतो आहोत. तोपर्यंत अच्छा.